इकडे तर आपण फुटतोय डबल फूट, कारण जे आता डबल फूट यायला सुरुवात झाली. हा शिक एक एक नवीन नवीन शिक एक एक जिबे काढूचे. तर इकडे राणे काय करताय? पुरे की वड? पुरे. वा शाबास श्री बाबा. असे फुगो हवे. तर इकडे होतंय आपले चिकन. काढू घेता काय ते? काढू घेता? नाद खुळाले. हो आज अंक्याची जागा राजून चालवला. दबव तू दबव. तू कशा कुठलं बरे? जेवण करू करा कुठलं? होय बरी बरे काय? हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय असता लाडू? थंडी लागता? हो थंडी लागता तुका? बरे या गोलू मोलू आमचा गोलू मोलू. गोलू मोलू एक गोलू मोलू. गोलू मोलू या खय नेत ते का? हा खय जात सकाळीच? इकडे तर आपण फुटतोय डबल फूट, कारण जे आता डबल फूट यायला सुरुवात झाली. हे बघा, कारण ही जर कुठली नाही ना तर जो पहिला आंबा आहे ना तो पूर्ण गळून जाईल. आता कुठे कुठे बारीक बारीक येते, एवढं म्हणजे म्हणण्याजोग तर नाही, तरी पण ती कुटावी लागणार. अरे हाती ही तर पहिली सुरुवात आहे. ही बघ अजून आंबे बघा किती छोटे छोटे आहेत. माझ्यासोबत इकडे आपला नेपाली तो तोंड लपवतोय. तिकडे दोघं जण आहेत, बाकीचे लाईन घेऊन गेले पुढे. तपेंदर काहे मुंह काहे लपा रहा है? मुंह काहे लपा रहा है तू? अरे मुंह दिखाने का बाबुआ. तो कोई तेरे को पसंद करेगी तो ऐसा करेगा तो कैसा चलेगा? लड़की नहीं रे, मैं क्या बोलते हैं, थोड़ी लड़की पसंद करते क्या बच्ची. आता कशी थंडी कमी असल्यामुळे ना त्याच्यामुळे डबल फूट जरा कुतत येते. हे बघा, ही जर कुठली नाही ना तर हा जो एक आंबा आहे ना तो पूर्ण घळवून टाकणार. असं असतं, त्याच्यामुळे डबल फूट कुटावी लागते. ए पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. हा शिक एक एक नवीन नवीन शिक एक एक जिबे काढूचे. बंड्यासारखा काढतात जीभ. बंडू कसो काढी पहिलो? हा लबाडी परे काय बघ. तरी पण आतमध्ये घे आतमध्ये घे आतमध्ये घे आतमध्ये घे. फू करू तर झाला, आता जीभ काढूची राहिली होती. कुणी शिकवला तुका? कुणी शिकवलं? हा मंदूबाईलो इकडे केक घेऊन आणि त्यांना सगळं केक सोपवला. काल वहिनीचं बर्थडे झालं होतं. तर आपण काही गेलो नाही, वाट बघत होते. म्हणता मंदू 10 वाजता सकाळी 9:30 वाजता आपली मीटिंग झाली. त्याच्यानंतर काय बोललो थेट घरी जाऊया. भूक लागली होती जाम. तर अरे थांब घेते हो, बघू नको माझी बाय ते. तर आज आहे आपल्याकडे बेत चिकनचा. हे बघा आपण इकडे आणतोय चिकन. आज आपण राजा पुलाव होतो टिटवलीला, तर ते चाकरमानी काय अजून इलेले नाही आहेत. ते गेलेत मॅच खेळूक. त्यांची एक आता ते प्रीमियर लीग चालू आहे, तिकडे गेले होते. माहित नाही किती दिवस आहे ते, आपल्याला एवढं काय आयडिया नाही.
पण ते तिकडे गेलेले आहे. तर इकडे गहूचं पीठ पुरं बनवण्यासाठी तर आणून अरे चल जाऊ फिरोक चल काय आपण काय होतो अंडी आणली होती तो ट्रे राहिला राजापूरला विसरून नेले ट्रे कारण चिकन घेऊच्या ह्याच्यात ना धानले त्यापाय तो ट्रे राहून गेलो. राणीकडे आमचा कपडे सुकत घालता जा की धुवून येईल वाळात ना तर सुकत घालता कपडे. तर तिकडचं आमचं रस्ता बंद केलेला आहे कारण ते पाऊंटे होते ते प्लास्टर केलं नाही त्याच्यामुळे तो रस्ता बंद केलेला आहे. फॅशन शो आमच्या इकडे चालू झाला आहे. फॅशन शो ना हे बघा इकडे वाळत सुकत घातलं वाळत घातलं कपडे सुकत वाळत जा काय असं गोड मानून घ्या. आणि आज आमच्या ह्यानी बघा करामती काय केलं लैला मजनूनी एक भांडं तर तोडलं आणि दुसरं भांडं पण टाकलं आणि तोडून. आता त्यांना खाना कसा घालूचा आणि काय कसा पाणी कसा. आपल्याकडे पहिला जो पिंजरा आहे ना त्याचा जो होता पण ते कसं हे भांडं ना हे बघा आपल्याकडे होतं हे भांडं पण ते भांडं ना त्याच्यात बसत नाही. तो पण पिंजरा आहे तो हे भांड्याचा छोटा आणि हा पिंजरा आहे तो आपला मोठा आहे. काय भाऊ ह्याचा काय केलास नवीन काम या तोडून कसे टाकलास हा तुमका लय खाऊन ना लय मस्ती इलेली या तोडून टाकलास ना त्या भांडा. आता खाणार कशात ना खाना हा खाना कसा खाणार बघत काय. नमस्कार फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा ब्लॉग हा असा आहे की आपल्याकडे आहे आज चाकरमनी आल्यामुळे चिकन बेत. तर ह्या बघा आमचा परी बघा काय काय नवीन शिकला तर जीभ काढूचा बघा काय काय नवीन शिकता लबाडीमध्ये. तर ते चाकरमनी का अजून इलेले नाहीत ते गेलेत खेळोक. तर पप्पा करतात तिकडे चिकन बारीक तर आमचं श्री करता पप्पांका मदत जा चिकन बारीक कर. हे श्री बाबा जा तो बाबा गेलो हा तर तो काय बाबा गेलं जा थांब काय मग जा मदत कर जा मग मदत कर जा मग खाऊ बरी चिकन होय लबाड आमचो श्री बाबा. तर आपण आता जस्ट आलो म्हणजे 7:30 वाजता आलो फ्रेश वगैरे झालं आणि आता आपण घेतलं आमच्या लाडूबाईला. त्याच्यानंतर बोलू आपला ब्लॉग सुरू करूया. तर असा आहे आजचा ब्लॉग आपला. तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये स्किप करू नका. आणि जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर इकडे राणी काय करताय पुरे की वड पुरे गव्हाचं पीठ आणलेलं त्याच्यात राणी बनवता पुरे. आणि आमचं श्री बाबा परी आणि जे चाकर म्हणे ते वरती आहेत नेटवर्कमध्ये त्यांना इकडे खाली नेटवर्क नाही. तर आपण आता जातो डोंगरात. इकडे आपलं चिकन पण बारीक झालं. हा तर बोलवतो आपण जात होतो आता डोंगरात पराठे. तर पराठे नशीब तेवढे त्यांचा कॉल लागला विचारलं तर ते बोलवते बंद केले म्हणून बेकरी. तर मग डोंगरट्यावरून आम्ही मागे आलो. मग कारण राजूला खायचे होते पराठे. त्याला पराठे कसे ते माहीत नाही म्हणजे कसे असतात ते. तर तरी मी येताना घेऊन येणार होतो. कारण मी पप्पाने विचारलं तुम्ही पीठ घेतलात काय. पीठ जर घेतात नाही ना तर मी पराठे घेऊन येणार होतो. तर आई आता बोलते की आणायचं नाही एक तरी पॅकेट. तर असं झालं ते आणलं नाही. बघू उद्याला आणू मग आज नाही तर मग उद्याला काहीतरी करू. पण आता 7:30 पर्यंत असते बेकरी चालू. तर आम्ही गेलो होतो 8:15 वाजता. 8 वाजता नाही गेलो 8:15 वाजेपर्यंत हळूहळू घेतो 15 डोंगरट्या होती जायपर्यंत. कारण डोंगरला नेटवर्क नसतं BSNL ला फक्त नेटवर्क. तर तेवढ्यात त्यांचा कॉल लागला. वा शाबास श्री बाबा
मी काय शाबास. इकडे बघा आमचे काय बोलतात पुरे तर तयार झाले, फक्त काय तळूचे बाकी आहेत. श्री बाबा आमच्या इकडे पुरे बनवतो. कसा बनवतो रे श्री? कसे ते दाखव. हे बास करू सांग. ते पिठाचे माहित तामिया नाही करत तू काय येता. मग तू काय करत? सूप निला दुसऱ्या त्या आधी होऊन दे तळून. भाषा बाहेर शिकला. काय म्हणता? कळत चुकलो. अरे देवरूनच. अरे सुपलो आता नेलंच ना. तो एकाचा तेवढंचा नाया तिकडं. अरे नाया इकडं आय करता त्याला तापला. भक्ती टाकला काय वा. असे फुगो हवे. नादकुळा ते काय त्याच्या टोपाचा पेपर टाकू होता आहे. काय पेपर? हा तू दाखवू येतो तो माका तेव्हा तिकडे आहे पुरे बनवला. तर इकडे होत आहे आपले चिकन. चिकन इकडे होत आहे आणि इकडे काय आपले पुरे. आणि हो बघा आपलं सप्लाय करता इकडे. जसं राणी बनवता तसं तो तिकडे आमच्या आयक नेऊन देता. असं अशी कामाना श्री बाबा आमचं भारी करता ना श्री. तेव्हा फक्त सांगोची खोटी या चिपाकला ता वडू नको श्री. आणि आमची लाडू बाई लागले रडो तर तिला आहे घेऊन मी आमचे लाडू काढू घेता काय ते काढू घेता. जवळ नको वाढू जरा लांब लांब घे. जरा लांब लांब घे. लांब 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 म्हटलेला. लांब म्हणजे समजता लांबी रुंदी समजता. हा अरे अजून वाढ दोन. सगळ्यांका वाढ. माणसा किती मोजला आधी? किती जाणत? किती जाणत? किती जण? कसा झाला? बरा झाला? नाद खुळा. श्री बाबा कसं झालं चिकन? नाद खुळा. अंक्या मामाने शिकवलं तुका नाद खुळा म्हणून. तर आपण इकडे कापतोय कांदा. आई होय कापू कापशे ना कापते चला आता आपण पण बसूया जेव. हा सगळं जेव बसले. मावशीचे बोलणे म्हणत ना बाबू. इकडे पोळी चिकन. त्यांका विचार कसं झालं? नाद खुळा. चिकन पोळी पप्पांना बाबांकडे नाद खुळा झालं. हो नाद खुळा झाला. बाबा काय कांदो दे. आज अंक्याची जागा राजून चालवला. दबव तू दबव. श्री बाबा दबव. किती वेळ? नाव ठेवलंय का साप मामा साप.
साप मामा. उद्या सगळ्यांका तू नाव ठेव. काय रे तुला साप मामा. साप मामा म्हणू येडो. आमची लाडूबाई इकडे झोपली या उपाशी. बाकीचे सगळे झाले जेवण. आता फक्त आई जेवची बाकी आहे इकडे. तो फोन चालू आहे. आज बसली उद्या ये. राजापुरात हा त्याचं नाव. एवढा मोठा घर. त्याचं नाव काय ठेवलं. तू लय बोलशी. चल आपलं ब्लॉग पण इथे सेंड करूया. माझी परीक्षा द्यायची.